स्वामी समर्थ जय मल्हार. हा जो आहे खंडोबाचा मंदिर आहे, जेजुरीचा खंडोबा. हा जेजुरीचा खंडोबा म्हणून महाराजांनी स्थान दिलं इथं. म्हणले ते खंडोबा, ह्या बाजूला दोन बायका खंडोबांना, उजवीकडे ती म्हाळसा, डावीकडे ती बाळूंगण बायका. खंडोबांना म्हाळसा आणखी बाणाई नाव. आणि स्वामी राहिले ओट्यावर. त्यावेळेस महाराजांचं अक्कलकोट मध्ये आगमन झालंय. अक्कलकोट मध्ये आले ते स्वामी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आले. महाराजांचा हा पहिला स्थान. स्वामी ओठ्यावर 3 दिवस राहिले या ओठ्यावर. इथं 3 दिवस राहिल्यानंतर महाराजांनी इथंच एका रिसाईला नावाच्या फकीर आला. महाराजांनी इथंच रिकाम्याची लेवून अग्नी करून दाखवला. फकीर आला. फकीर जाऊन पुढे चोळप्पांना सांगितलं. ते चोळप्पा इथं आले. त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधीमध्ये. हा महाराज येण्यापूर्वीचा मंदिर आणि अक्कलकोटचा हा ग्रामदैवत खंडोबा. स्वामी येण्यापूर्वीचा मंदिर खंडोबाचा. आणि तिथून मग महाराज मुख्य मंदिरात 22 वर्ष राहिले, वटवृक्ष मंदिरात. 22 वर्षानंतर चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी.